समाज घटकांना समान प्रमाणात या ठिकाणी जागांचं हस्तांतरण करून त्याचं सामाजिक सांस्कृतिक व्यासपीठ या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि त्याचा एक ऐतिहासिक निर्णय साहेबांनी घेतला आणि त्याचा आज लोकार्पण आणि हस्तांतरण या ठिकाणी होतंय. तर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालं. या आश्वासनांची पूर्ती अवघ्या 1 वर्षात होते याचा सार्थ अभिमान या विभागातील सर्व नागरिकांना आहे. या कार्यक्रमाला सांस्कृतिक सभागृहासाठी साहेबांनी जागा आणि निधी दिला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वप्रथम सुतार समाज संघटनेच्या वतीने यानंतर तिळवंतेली समाज संघटनेच्या वतीने यानंतर तिळवंतेली समाज संघटनेच्या सर्व प्रतिनिधींच्या वतीने या ठिकाणी सन्मान संपन्न होते. मी विनंती करतो सन्माननीय अनिल घोष, अशोकराव घोष, अनिल क्षीरसागर, आनंदराव दळवी, सन्मान्य शहरातील विविध रस्त्यांचा लोकार्पण सोहळा पद्धतीनं विविध समाजांना या ठिकाणी जी जागा वाटप होतं या समारंभाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुलदादा बर्गे, नगराध्यक्ष दीपालीताई बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, युवा नेते नगरसेवक जयवंतराव पवार, सर्वच आमचे नगरसेवक राजाभाऊ बर्गे, सुनीलजी बर्गे यांच्या मार्केट कमिटीवरती निवड झाली ते आमचे संजय नाना बर्गे, रवींद्रजी भूतानजी, सर्व आमचे नगरसेवक, पत्रकार, विविध समाजाचे लोकप्रतिनिधी, बंधू आणि भगिनी, विधानसभेची निवडणूक लढवल्यानंतर सगळ्यात मोठं आपल्याला यश आलं ते म्हणजे कोरेगाव मोठ्या मताधिक्यानं तुम्ही या ठिकाणी कोरेगावची नगरपालिकेच्या विश्वासानं आमच्या सगळ्यांच्या प्रचंड मोठा झंझावत या कोरेगाव शहरात आपण निर्माण केला. आता डॉक्टर महेश शिंदेनी सांगितलं की कोरेगाव हे कोरं आहे असं सगळे म्हणायचं, पण या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या राज्य सरकारच्या माध्यमातून प्रचंड असा निधी आज आपण या कोरेगाव शहराला आणू शकलो. आपण या कोरेगाव शहराला आणू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोरेगाव शहर हे सगळ्यात महत्वाचं शहर, या मतदारसंघातलं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं शहर हे कोरेगाव शहर आहे. याचा विस्तार झपाट्यानं होतोय. आज साधारणतः 46,000 लोकसंख्या असलेलं शहर आहे आणि एक मोठं खेड अशा पद्धतीचं एक चित्र या ठिकाणी होत होतं. आम्ही ठरवलं कोरेगाव शहराचं जे डेव्हलपमेंट आहे ते एखाद्या आदर्श शहरा पद्धतीने आपण त्याची डेव्हलपमेंट करायची. सर्वच नगरसेवकांनी साथ द्यायचं ठरवलं, इथल्या सगळ्या प्रमुख मंडळींनी साथ द्यायचं ठरवलं. एक आदर्श अशी वाटचाल आज या ठिकाणी सुरू झाली. ज्या वेळेला
सुनील दादा निवडणुकीला उभे होते त्याला मी एक शब्द दिला होता, दादाला तुम्ही निवडून द्या, मी तुम्हाला या ठिकाणी एक चांगलं गिफ्ट देईल आणि उपनगराध्यक्ष या रूपाने आम्ही दादांना या ठिकाणी तुला अभिमान आहे या सगळ्या नगरसेवकांचा. कोण काय बोलतो मला काय फरक पडत, पण स्वतःच्या वॉर्डची कुटुंबाप्रमाणे काळजी घेणारे हे सगळे नगरसेवक रात्रंदिवस स्वतःच्या वॉर्ड मध्ये काम करतात. शासनाचे पैसे आले ठीक, नाही आले ठीक, स्वतःच्या पैशाला पण हे लोक पुढे जात असतात. आदर्श असे लोकप्रतिनिधी आज कोरेगाव शहराला लाभलेले. तुम्हाला सगळ्या पण आदर्श बनवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या त्या गोष्टीसाठी निधी लागतो. हे सगळं करत असताना फक्त विकास, भौतिक विकास करून चालणार नाही, तर ज्या ठिकाणी संस्कार होतात समाजांवरती ती केंद्र पण विकसित केली पाहिजे. भारतीय संस्कार हे पुढे गेले पाहिजेत. समाजातल्या छोट्या छोट्या घटकांचा सुद्धा न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. या विचारानं आम्ही ठरवलं ही जागा ही समाजातल्या ज्या समाजांना काही जागा घेता येत नाही, त्या गोरगरीब लोकांना, त्या समाजातल्या काही गोरगरीब लोकांना स्वतःच्या मुलांची लग्न असतील किंवा एखादा त्यांचा कार्यक्रम करायचा, देवाचं देऊळ बांधायचंय, त्यासाठी आज कोरेगाव शहरामध्ये जागा घेणं सोपं राहिलेलं नाही. आज ही जी जागा आहे या जागेची किंमत गुंठ्याला 30 ते 35 लाख रुपये आज येणे झाल्यानंतरची किंमत आहे. आज 1 कोटी 1.5 कोटीची जागा घेणे कुठल्याही समाजाला शक्य नाहीये. हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आपल्याकडे जेवढे समाजांना कसल्याही परिस्थितीमध्ये जागा उपलब्ध करून द्यायची आणि निधी पण द्यायचा. मग त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येकी 4 गुंठे जागा आज या ठिकाणी मी उपलब्ध करून देतोय तुम्हाला सांगतो. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे 7 कोटीचं आमचं टेंडर झालं त्याच्यामध्ये 4 समाजांना ऑलरेडी आम्ही 25 लाख रुपये त्यांच्या सभा मंडपासाठी ऑलरेडी दिलेले आहेत. त्याची पण कामं इथे चालू होत आहेत. राहिलेली ही जी जागा मिळते त्या जागेमध्ये फक्त इमारती उभ्या राहिल्या नाही पाहिजे, तर त्या समाजाला बळकटी देणारी केंद्र उभी राहिली. मग त्याच्यामध्ये तुम्ही समाजासाठी लागणार एखादं सभागृह करू शकता, एखादं देऊळ बांधू शकता, पण चांगल्या ऍक्टिव्हिटीसाठी त्याचा वापर व्हावा अशी आपण सर्वांना या ठिकाणी मी आवाहन करतो. कोरेगाव शहराचा विकास होतोय. आज या गोष्टी घडल्यामुळं फक्त भौतिकच विकास नाही तर सांस्कृतिक विकास मिळतो त्याचा मला या ठिकाणी विश्वास वाटतो. खर तर उशीर झाला, आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला, हे आमच्या विकासाचं द्योतक आहे. सातत्याने गेले 3 वर्ष, कोरोनाच्या काळामध्ये तर आम्ही 2 वर्ष याचे हे समोरचे सगळे नगरसेवक रात्रंदिवस माझ्याबरोबर काम करत. समाजातल्या प्रत्येक घटकाला, प्रत्येक व्यक्तीला उपचार देण्यासाठी आपण रात्रंदिवस झटत होतो. 2-2.5 वर्षाचा काळ तो संपला आणि खऱ्या अर्थानं जो अर्थसंकल्प आला, जो आम्ही आमदार झाल्याचा पहिला अर्थसंकल्प, मला नाही वाटत की असा अर्थसंकल्प या राष्ट्रामध्ये या विश्वामध्ये कुठल्या अर्थमंत्र्यांनी मांडला असेल. असा आदर्श अर्थसंकल्प या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा अर्थसंकल्प एवढा ताकदीचा होता, त्याच्यातून समाजामध्ये आमूलाग्र बदल घडणार आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि याच अर्थसंकल्पाचा परिणाम म्हणून आज आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, अमृत 2.0 मध्ये कोरेगावला कालच क्लिअर झालं 52 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला. या 52 कोटीमुळे भविष्यामध्ये कोरेगावला पाणी टंचाई कधी होणार नाही. एक शाश्वत विकास घेऊन आम्ही कोरेगावच्या पुढे आलेलो. आमच्या डोक्यात खूप चांगल्या कल्पना आहेत.
2.5 ते पावणे 3 कोटी रुपये सोलार प्रोजेक्टला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण 900 किलोवॅटचा एक सोलार प्रकल्प या ठिकाणी उभा करतो की ज्याच्या माध्यमातून येणारे पाणी, येणारी पाणीपट्टी ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरापेक्षा कमीत कमी असेल याची ग्वाही मी या ठिकाणी तुम्हाला देतो. असं नियोजन या ठिकाणी आम्ही करतो. सुविधा देणं आणि लोकांच्याकडून प्रचंड पैसे घेणं त्याच्या आम्ही विरोधात आहोत. आम्ही कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त सुविधा देण्याच्या विचाराचे आहोत. त्यामुळे कोरेगाव शहर झपाट्यानं बदलतं. आता डॉक्टर साहेबांनी एक या ठिकाणी एक इच्छा व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की नोकऱ्या पण आपण पाहिला त्याचं पण नियोजन चालू आहे. मी झाल्याशिवाय बोलत नाही, पण लवकरच त्या एक 5-6 महिन्यामध्ये एक फार मोठं तुम्हाला बदल 5-6 महिने 2 महिन्यात सुद्धा केंद्र सरकार जाहीर करू शकतं. एक मोठं घोषणा त्या कोरेगाव मतदारसंघामध्ये होईल. त्याच्यामध्ये किमान 1 लाख ते 1.5 लाख लोकांना नोकऱ्या मिळतील. एक कोरेगाव मतदारसंघ हा नोकऱ्या देणारा मतदारसंघ असेल अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी चालू आहे. कोरेगावचा विकास आराखडा करणं योग्य की अयोग्य मला माहित नाहीये. राजकीय किती फायदा होईल तोटा होईल याचा मी विचार करतो, पण सामान्य माणसाला न्याय मिळेल या भूमिकेतून तो विकास आराखडा या ठिकाणी मंजूर झाला. पण त्याच्यामध्ये ज्यांच्यावरती अन्याय झाला हे सगळे अन्याय येत्या 1 महिन्याच्यात आम्ही दूर करणार आहे. एका कोरेगाव शहर सुंदर करताना प्रत्येकाचं योगदान गरजेचं आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी या योगदान द्यावं. आणि त्यांनी सांगितलं आपल्याला निधी कोणी दिलाय. या कोरेगाव मतदारसंघाला लक्ष्मणराव इनामदारांची संसद योजना 6 गटातून आपल्याला दिली. काही लोकांच्या डोळ्यावरती पट्टी आहे, त्यांना इथला विकास दिसत नाही. दृश्य विकास आज आम्ही तुम्हाला दाखवतो. दृश्य विकास आता मे महिना आहे. मे महिन्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये यापूर्वी प्यायला पाणी मिळायचं नाही. आज त्या ठिकाणी खाणारं पाणी फार मोठ्या प्रमाणावरती चाललंय. मे महिन्यामध्ये सुद्धा पाणी चालू आहे. आमची एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर मागच्या 31 जानेवारीला बैठक झाली. 370 कोटी रुपयाचा निधी 7 दिवसाच्या त्यांनी रिलीज केला आणि आता पुढचा साधारणतः 900 कोटी रुपयाचा निधी या येणाऱ्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद आहे. कोरेगाव तालुक्यातला इंच ना इंच भूमी त्या ठिकाणी आम्ही भिजवायचा प्रयत्न करतो. लोकांसाठी प्रामाणिक काम करतो. जनता आमच्या बरोबर आहे. आमची ताकद आम्ही ग्रामपंचायतीच्या आणि इतर इलेक्शन मध्ये दाखवून दिलेली. पुढच्या निवडणुका हा तालुक्याच्या आधारित कराव्या लागतील हे प्रदर्शन जाणवलं. तर पंचायत समिती जिल्हा परिषद लढायची असेल तर विकास सुद्धा तालुक्याच्या आधारित करावा लागतो आणि त्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हावं. पुन्हाच एकदा एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आलात आणि चांगल्या पद्धतीनं या विभागामध्ये काम चाललंय. आमचे उपनगराध्यक्ष सुनील दादा आणि नगराध्यक्ष विभागीताई हे दोन्हीही अत्यंत चांगल्या पद्धतीनं नगरसेवकांना घेऊन काम करत आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या शहराच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्याचं अभिवचन देतो आणि थांबतो. रामकृष्ण. सांस्कृतिक सभागृहासाठी साहेबांनी जागा आणि निधी दिला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वप्रथम सुतार समाज संघटनेच्या वतीने यानंतर
या सर्वांच्या वतीने या ठिकाणी विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व बीटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.